अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। सर्वप्रथम माझ्या सर्वच स्वामी भक्तांना शुभ गुरुवार, कारण आज गुरुवार आहे आणि आजचा गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे। भक्तांनो, बघा गुरुवारच्याच दिवशी पुष्य नक्षत्र आलेला आहे, त्यामुळे गुरु पुष्यामृत योग आहे। आजचा दिवस हा उपाय सेवा करण्यासाठी, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरामध्ये सात्विकता आणि सकारात्मकता आणण्यासाठी आणि आपल्या घराची भरभराट करण्यासाठी आजचा हा दिवस अत्यंत विशेष आहे। खरं तर पितृपक्षातील कालावधी सुरू आहे, म्हणजे पितृपक्षाचा जो पितृपंधरवाडा आपण म्हणतो याची सुरुवात झालेली आहे। अवघे काहीच दिवस पितृपक्ष संपण्यासाठी राहिलेले आहेत आणि आज असणारा गुरुपुष्यामृत योग जो आहे हा या पितृपक्षात आलेला आहे। या पितृपक्षामध्ये गुरुपुष्यामृत योग आल्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व हे विशेष आहे। आजच्या दिवशी आपल्याला काही विशेष सेवा आणि काही विशेष उपाय करायचे आहेत। बऱ्याचशा करायच्या सेवा आणि बरेचसे उपाय हे मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या गुरुपुष्यामृत योगाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। तुम्ही उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा, बघा आज दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला जर काळ्या रंगाचं कुत्र कुठे दिसलं किंवा जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही जर तुम्हाला गोमाता दिसली तर तुम्हाला तिलाही एक वस्तू खाऊ घालायची आहे। आज जर काळ्या कुत्र्याला आणि गोमातेला तुम्ही ही एक गोष्ट खाऊ घातली तर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील। तुमच्या आयुष्याला लागलेले जे दोष असतील, घरातील कुठल्याही सदस्याला जर काही पितृदोष असेल, कालसर्प दोष असेल, नारायण नागबली असेल किंवा कुठलाही प्रखर ग्रहांचा दोष असेल तर त्या सगळ्या दोषातून निवारण होईल। बघा गुरुपुष्यामृत योग जो आहे हा दान धर्म करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो आणि हे जे पितृपक्षातील 15 दिवस आहेत ना, हे देखील दान धर्म करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात। जेव्हा तुम्ही या पितृपक्षातील या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी प्राण्यांना म्हणजे गोमातेला आणि काळ्या कुत्र्याला ह्या दोन वस्तू खाऊ घालता तर त्यांच्या रूपाने साक्षात तुम्हाला दैवी शक्तीचा आशीर्वाद मिळेल। गायीच्या उदरामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो, या 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळेल, लक्ष्मी प्रसन्न होईल, घरात बरकत येईल। जेव्हा काळ्या कुत्र्याला तुम्ही ही एक वस्तू खाऊ घालाल तेव्हा कितीही प्रखर पितरांचा जो श्राप असेल तर तो नष्ट होईल। कारण या पितृपक्षामध्ये गोमातेला म्हणजे गोमातेला काही खाऊ घालण्याला, कावळ्याला काही खाऊ घालण्याला आणि कुत्र्याला काही खाऊ घालण्याला विशेष महत्त्व आहे। कारण हे 15 दिवसामध्ये आपले जे पितर असतात ना ते याच रूपामध्ये आलेले असतात। त्यामुळे जर तुम्ही आज या गुरुपुष्यामृत योगाच्या अत्यंत सुवर्ण योगाच्या दिवशी जर या दोन गोष्टी आवर्जून या जर तुम्ही खाऊ घातल्या तर लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील, अडचणी दूर होतील, सतत येत असणारं जे अपयश आहे हे कुठेतरी नष्ट होईल आणि तुम्हाला यशाची प्राप्ती होऊन प्रत्येक गोष्टीत तुमची प्रगती होईल। आता सगळ्यात पहिला जो उपाय आहे हा मी कुत्र्यासाठी सांगतेय। दिवसभरात सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्हाला कुठेही हे कुत्र दिसलं तर तुम्हाला ही गोष्ट त्याला खाऊ घालायची आहे। याच्यासाठी काय करायचं, आपल्या घरामध्ये छान एक पोळी बनवायची आहे। आपल्या घरामध्ये सगळ्यांच्याच गव्हाचं पीठ असतं, ज्याला आपण चपाती असं म्हणतो, तर हेच गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ किंवा बाजरीचं पीठ, बाजरी किंवा गव्हाचं पीठ दोघांपैकी काहीही चालेल। हे पीठ थोडं मळायचं आहे, छानपैकी याचा एक गोळा करायचा आहे आणि याची एक आपल्याला पोळी करायची आहे। तव्यावरती एक पोळी आपल्याला बनवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला गुळाचा एक खडा घ्यायचा आहे। गोल जो गुळाचा खडा असतो, छोटासा गुळाचा खडा, हा गुळाचा खडा तुम्हाला तुपामध्ये मिक्स करायचा आहे। गुळ आणि तूप एकत्र करा आणि ती जी पोळी आहे त्या पोळीवरती बरोबर हा तुपामध्ये मिक्स केलेला गुळाचा खडा ठेवा। त्याचा तुम्ही रोल करू शकता, चौकोन करू शकता, जसे जमेल तसं तुम्ही करा। आणि जिथे हे काळं कुत्र असेल आजूबाजूला कुठे तुम्हाला सारखं दिसत असेल तर त्या ठिकाणी जा आणि त्या कुत्र्याला हे खाऊ घाला। कुत्रा पूर्ण खाईपर्यंत 1-2 मिनिटं तिथे उभंच राहा। तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी अडथळे तिथे व्यक्त करा मनात की माझ्या आयुष्यातील हे विघ्न दूर होऊ दे, माझी आयुष्यामधील ही संकट नष्ट होऊ दे, करणी बाधा जाऊ दे, तांत्रिक बाधा जाऊ दे, ग्रहदोष शांत होऊ दे, मला लागलेले पितरांचा जो श्राप असेल तर त्यातून मुक्तता होऊ दे। असं जे असेल ते कुत्र खाऊ घालत असताना त्याच्याकडे बघून म्हणायचं आहे आणि ते खाल्ल्यानंतर मग घरात यायचं आहे। घरात येण्यापूर्वी स्वच्छ पायावरती पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे। या पद्धतीने आज जर तुम्ही गुळपोळी जर काळ्या कुत्र्याला खाऊ घातली, कितीही मोठा असणारा दोष जो आहे तो नष्ट होईल आणि तुमच्या आयुष्यातील विघ्न जे आहे ती दूर होतील। याच्यानंतर दुसरा उपाय जो आहे तो गोमातेसाठी आहे।
यासाठी आपल्याला हिरवा चारा लागणार आहे। आपल्या घराच्या आजूबाजूला आता जे खेड्यामध्ये लोक राहतात त्यांच्याकडे भरपूर हिरवा चारा असतो। जे लोक सिटीत राहतात आणि तुम्ही जर गोशाळेत वगैरे जाणार असाल तर तिथेही हिरवा चारा म्हणजे विकायला उपलब्ध असतो। तर तिथून तुम्ही एक 20-30 रुपयाची एक जुडी घ्या हिरव्या चाऱ्याची। हा हिरवा चारा घेतल्यानंतर आपल्याला तो आपल्या दोनही हातांमध्ये घ्यायचा आहे। आपण करू शकत नसाल तर जे लोक तिथे करणार असतील म्हणजे बऱ्याच वेळा त्यांची ओळख असते गोमातेजवळ आणि आपल्याला म्हणजे ते नाही करू देत कारण गाय लात वगैरे मारण्याची भीती असते, तर काय करा, जर तुम्हाला करू देत असतील तर उत्तम, नाहीतर 2 हातामध्ये हा हिरवा चारा घ्यायचा आहे। त्या हिरव्या चारामध्ये मनातील इच्छा व्यक्त करायची आहे, लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला ओम श्री महालक्ष्मी वैष्णवाय नमः, ओम ह्रीं श्रीं महालक्ष्मी वैष्णवाय नमः, ओम ह्रीं श्रीं महालक्ष्मी वैष्णवाय नमः। हा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला 51 वेळा तरी म्हणायचा आहे। हा हिरवा चारा छान अभिमंत्रित करायचा आहे, त्यामध्ये आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर जर आपण हा गायीला खाऊ घालणार असेल तर आपल्या दोन्ही हातांमध्ये असा पकडायचा आहे जेणेकरून तिची जीभ जी आहे ती आपल्या या हाताला स्पर्श झाली पाहिजे। नाहीतर जे लोक म्हणजे गोमातेला चारा खाऊ घालणार असतील तर इच्छा व्यक्त करून मंत्रस्तोत्र म्हणून हा हिरवा चारा जो आहे तो त्यांच्याकडे द्या आणि त्यांना हा हिरवा चारा गोमातेला खाऊ घाला। जर आज गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी असा अभिमंत्रित केलेला हिरवा चारा जर गायीने खाल्ला तर लक्षात ठेवा तुमचं भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही। त्या 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळेल, कामातील अडथळे दूर होतील, संकट निघून जातील, मनामध्ये असणाऱ्या कितीही कठीण इच्छा असतील त्या इच्छा तुमच्या पूर्ण होतील। अत्यंत साधा सोपा उपाय आहे। दोनही उपाय साधे आहेत, दोनही उपाय सोपे आहेत, जसे जमतील तसे करा। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा।